हॅलो गाईज, जाधवजवळ ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आमच्याकडे सत्यनारायणची महापूजा आहे। पूजेची आता तयारी चालू झाली आहे। आता गुरुजी कशी पूजा करतात ते तुम्ही बघा। नमस्कार करून घ्या। दोन्ही हात जमिनीला स्पर्श करा। म्हणायचं आहे, पृथ्वी देवता मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझी दोन्ही पाय तुमच्या अंगावरती घेऊन त्या सृष्टीची व्यवहार मी करत आहे। हे दोषास्पद कृती क्षमा करून या पूजेमध्ये आवाहन करून तुम्ही पूजन करण्यासाठी अनुमती प्रदान करा। म्हणून भूतीच्या प्रार्थनेला ओम भो राधे भोने रास्या देते रासे विश्वधाया विश्वास्य भगवानास्य नंत्रेम्मा प्रलवेन्त्यच्छ प्रलवेन्द्रंकम् प्रलवेम्मा हि गुं श्रीः भूताकाला नमस्कार करून घ्या। हिऱ्याला नमस्कार करून घ्या। देवदेवतांना प्रार्थनेला संपूर्ण पूजा होईपर्यंत तुमचा अखंड पैठज्ञान आम्हाला प्राप्त करून द्या। म्हणून देवदेवतांना प्रार्थना करा, नमस्कार करा। काही दिशांना नमस्कार करा। ओम इंद्राय नमः, ओम अग्नये नमः, ओम यमाय नमः, ओम मृत्ये नमः, ओम वरुणाय नमः, ओम वायुवे नमः, ओम कुबेराय नमः, ओम जाराय नमः, ओम अनंताय नमः, ओम ब्रह्मणे नमः। भैरवस्त्यायां नगर प्रदेशे यजमानस्यायां जाधव दत्तात्रेय स्वामी बरोबर पूर्ण पत्ता सांगितलाय। आजचा पूर्ण मुहूर्त आपण सांगतो, कारण काही देवतांना तारीखचा काही संबंधच नाहीये। ओके।
आपलं पूर्ण धर्म हे तिथी नक्षत्रावर चालतो. देशकाले भिगुर्मासंगीर्जायामस्ते श्रीमन्नवजाले महारजगायां श्री शोभनानाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू निजष्टावनामो म्हणायचंय मम. या ठिकाणी तुमचा पूर्ण परिचय सांगत आहात. हे परिचय कसा माहित आहे का? आज पूजन भरपूर लोक करत आहेत ना. आता आपण पण करतो बरोबर. त्याचं फळ कसं मिळतो तुम्हाला एक छोटासा उदाहरण देतो. आता नेटवर्क कुठलं आहे सगळ्यांचं बरोबर. आता जिओ पकडा बरोबर. जिओ नेटवर्क चालू आहे. परमात्मा एकच आहे. सगळ्यांचा मोबाईल वेगळा आहे. सगळ्यांचा मोबाईलमध्ये पासवर्ड वेगळा आहे. पासवर्ड दाबलं की आपलं कनेक्ट होतो की नाही. असं आपलं गोत्र सूत्र आहे भगवंताला सांगणार. कळालं का? गोत्र यजमानस्यायां गुरुदीक्षेचं जमदग्नी गोत्रोत्पन्नो भवायाम जाधव गृहानामायां तुमचं उभाडवर बोल कसा शैव वैष्णव कसा आहे. वैष्णव उभाच आहे. वैष्णवदाप्रदायस्यायां पश्चिमेला दरवाजा आहे. पश्चिमा मध्वानानाम आई वडील आजी आजोबा वडिलांचं नाव सांग. सिद्धलिंगनाम पुत्राणाम 1 नंबर पूर्ण. दत्तात्रेय नामस्य द्रौपदी आशा नामस्य 2 नंबर. रमेश नामस्य द्रौपदी अनुराधा नामस्य 3 नंबर. लक्ष्मण नामस्य द्रौपदी सुनंदा नामस्य प्रणव नामस्य केशव नामस्य अथर्व नामस्य हर्षल नामस्य गायत्री नामस्य राहुल नामस्य कुटुंबानाम जाधव दत्तात्रेय जाधव परिवारानाम नामस्य उद्वास बंद करावे. तुम्ही भगवंतांना पाहायचं आहे. या ठिकाणी संकल्प सांगत आहोत. संकल्प म्हणजे काय, पूजा आपण कशासाठी करतोय, केल्याबद्दल काय काय फळ पाहिजे हे भगवंताला आपण प्रार्थना करत आहोत. याला म्हणतात संकल्प. म्हणायचं आहे मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यपद प्राप्त्यर्थम अस्माकं मम सहकुटुंब सहपरिवार क्षेम स्थैर्य धैर्य वीर्य विजय अभय आयु आरोग्य प्राप्त्यर्थ सर्व संकट दुःख ग्रहपीडा ग्रहदोष निवारणा मानसिक आर्थिक शारीरिक पीडा निवारणा सर्व विजय यश कीर्ती लाभ प्राप्त्यर्थ समस्त ज्ञात अज्ञात गुप्त शत्रुपीडा निवारणार्थ मम गृहे कृपादृष्टी प्राप्त्यर्थ दिवसे मम वैष्णव सत्यनारायण स्वामी व्रतपूजनम् अहं डोळ्याला स्पर्श करा. ताटा सोडून द्या. डोळ्याला स्पर्श करा. पहिल्यांदा अन्नपूर्णा पूजा खाली सोडा. लक्ष्मी सत्यनारायण स्वामी देवपूजनम् अहं करिष्यामि. गरुड देवताचं ध्यान करा. ओम तत्पुरुषाय विद्महे सुवर्णपक्षाय धीमहि तन्नो गरुडस्वामिने प्रचोदयात्. गरुडाय नमः. आवाहनादि कृष्णां समर्पयामि. अगरपूजावदे कटाक्षता पुष्पं समर्पयामि. आज जोडा. गरुड देवतांना प्रार्थना करा. तुमच्या पवित्र वासनावरती भगवान विष्णूंना महालक्ष्मींना या पूजामध्ये घेऊन येऊन प्रार्थना करा. नमस्कार करा. नमस्कार करूयामी. डोळे बंद करा. भगवान विष्णूंचं महालक्ष्मी स्नान करा. स्वामी नमः. या भूवस्त्रं समर्पयामि. ईश्वरेवर भूतानंदाभिमूढो श्रियम् अक्षलावा हाताला हातावळी दिव्यगंधमध्ये वरवयामी. तुझ्या हातावर ध्यास हृदयाला पकडा. प्रतिष्ठित मस्तु स्वप्रतिष्ठितमस्तो जो प्रतिष्ठितमस्तु श्री महालक्ष्मी नारायण स्वामिने नमः. वस्त्रालयं द्वारालयामि. नामस्तां समर्पयामि. यज्ञोपवीतं परमं पवित्रं
यज्ञदानस्तां समर्पयामि। ओम गणपतीपुर्या असा राम ठेवायचा आहे बघा। ओम नारायण नमः बोलायचं आहे उलटदारका। ओम नारायणाय नमः ओम नारायण नमः ओम शौर्ये नमः ओम चक्रवाणे नमः ओम जनार्दनाय नमः। आचार्य पर्यंता वंदे गुरुपरंपरा श्री लक्ष्मीनारायण स्वामी देवताय नमः। नमस्कारं समर्पयामि दिव्यदीपं समर्पयामि। लक्ष्मीनारायण स्वामी देवताय नमः। तुलसीदलपत्राणि समर्पयामि। ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वाहा ओम आनाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा। आपण जेवण घेतलं पाणी पितो, एक चमचा पाणी भगवंताला दाखवा, ताटा सोडून द्या। नैवेद्य मध्ये मध्ये मूल प्रतिक्रियादान अक्षार्पण करा पहिल्यांदा। आपण जेवण केंद्र पान सुपारी खातो काय खाली नाही आलं तुला बहुतेक। नमस्कारं समर्पयामि। हे भगवान एक झाका बाजूला ठेवा, थोडंसं पातेल्यात टाकून मोठ्या अगत्याने राजा अंगदव्यास एक आणून दिले, परंतु राजाने तीर्थ आणि प्रसादाचा त्याग केला, तिथेच फेकून तो राजवाड्याला निघाला। त्यामुळे अंगद राजाला महादुःख प्राप्त झाले। त्या अंगद राजावरती शेजारता पौलुक राजा अचानकपणे आक्रमण करून राजाचे राज्य 100 मुले अश्व गोवादी धनधान्य आदी त्याने आपल्या काबीज करून घेतले। हे राजस कळून चुकले की आपण श्री सत्यनारायण देवाचा प्रसाद त्याग केला, म्हणून भगवंताची अवकृपा झाली। हे सर्व त्यांचीच महिमा आहे। म्हणून पुन्हा अंगद राजा गुराची मुलीकडे जाऊन भक्ती भावाने श्री सत्यनारायण देवाची पूजा करून तीर्थराज घेतल्यानंतर अंगद राजास पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त झाले। याप्रमाणे राजा ही लोकात सुखे भोगून अंत्यलोकी सत्यलोकी गेला। जे परमभक्त असे व्रत करतील, भक्ती भावाने सत्यनारायणचे व्रत ऐकतील तेव्हा भक्ती भावाने नमस्कार करतील, यांची इच्छा परिपूर्ण होतो। धर्म असेल त्यांना धर्म, व्यापार असेल तर त्यांचे व्यापारावरती होतो, बंधन असेल त्यांचे बंधने मुक्त होतात, कोणाला भीती असेल त्यांची भीती नाहीशी होते, आणि ज्यांच्या ज्यांच्या मनातील जी चांगली गोष्ट व्हावी अशी इच्छा असेल त्यांची मनोकामना पूर्ण होते। किंवा किती व्यक्ती सर्व सुखे भोगून शेवटी वैकुंठावासी जातो, त्यात किंचितही संशय नाही। असे सूत महामुनी सोनकाली मुलीने सांगितले व भगवान विष्णूने नारद मुनींना सांगितले। स्कंद पुराणे रेवाकाळ उत्तराकाळ सत्यनारायण स्वामी व्रतकृतायां पंचमोऽध्यायः समर्पयामि। बोलो लक्ष्मीनारायण स्वामी भगवान की जय। रामचंद्र प्रभु की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। घरातले सर्वांनी यायचं बघा इकडं, घरातले सर्वांनी सगळ्यांना बोलू, घरातल्या सर्वांनी यायचं आहे, सगळ्यांना बोलू। पाणी असं कसं निघालं। भगवंतांची आरती संपन्न होत आहे, सर्वांनी यायचं घराचे पटकन। घंटे
करून घ्या. अस्मत्ताचार्य पर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा यो नित्यमच्युतः पूजयुक्तमोक्मा व्यामोहतस्तदीराणि धनाय मेने व्यामोहस्तराणि धनाय मेने अस्मद्गुरुवरगुरुस्याय ते आरतीचं इकडे घे बाळा. ओम विष्णु विष्णु महाविष्णु विष्णुहेश्वरमने लक्ष्मीनारायण स्वामी देवताय नमः. सर्वांनी म्हणायचंय ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विष्णुमती च धीमहि तन्नो महालक्ष्मी प्रचोदयात्. पुष्पांजलिं समर्पयामि. सर्वांनी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा करायचा आहे. या ठिकाणी ज बाबाने जन्माद्रक्रदार्य कालिदाने वृषन्ते वदक्षिणावदे वदे बाबोहं बाबगरमाहं बाबाद्वां संभवां बाबाद्वां संभवां. ये नाही ना नाम ठेवा आता तू कपडे घालून बोलू बघा. गोब्रा सहस्रेवा ग्रेंद्रमांसं मामदेवदेवाहं ज्ञाना ज्ञाना पूजा ज्ञाना विश्वंभरा परमेश्वराय क्षमा मागायची. गोब्रा सहस्रेवा ग्रेंद्रमांसं मामदेवदेवाहं आवाहनं न ज्ञाना पूजा ज्ञाना विश्वंभरां परमेश्वरो. खाली डोकं टेकून नमस्कार करा. शिरसाष्टांग नमस्कारं समर्पयाम्यहम्. बोलो लक्ष्मी सत्यनारायण भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. रामचंद्र प्रभु की जय. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. कुंडलवाड़ा इंकरमण गोविंदा गोविंदा रक्षक आपन मुक्कुलवाड़ा गोविंदा गोविंदा.
जय जय हे तांदूळ आपल्या धान्यात टाकायचं ते पण दोघांना लगेच खाऊन घ्यायचं कापायचं नाही ते दातोरे सुरुवातीला सांगितलं या ठिकाणी भगवाना विसर्जन सगळ्यांना तुझं बरं वाटतंय कॅमेरा हात काढ.